वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, माझ्याकडे गाडी इली आहे टी व्ही एसची ज्युपिटर. आणि गाडीत प्रॉब्लेम असा आहे की वन साईड इंडिकेटर ब्लिंक होत नाही. तर मित्रांनो, ह्या इंडिकेटरचा ह्या बटन आहे या रिमूव्ह केलं आहे, आत्ता काढलं आहे. हे आत्ता मी परत इकडे लावतो आहे, बटन लावलं आहे. आणि आता मी तुमका स्विच ऑन करून इंडिकेटर ह्याचे पेटवून दाखवतो आहे. बघा मित्रांनो, लेफ्ट साईडला आता मी टर्न केलं आहे, बटन अडकला, मीटरमध्ये काय शो होत नाही. आता मी राईट साईडला प्रेस करतो आहे. तर मित्रांनो, गाडी आवाज करूक लागली, बजरचा आवाज येता आणि सिग्नल ब्लिंक होता. तर मित्रांनो, आता कसा फाइंड आउट करूचा की 100% ह्या बटन खराब आहे की काय झाला. तर एक वायरचा तुकडो घ्यायचो आणि हे जे कलर कोड 3 कलर आहेत ह्याच्यात बघू शकतास तुम्ही. हे जो वायलट जांभळो जो कलर आहे हे का ग्रीन वायरसोबत अटॅच करायचा आणि बघायचा सिग्नल ब्लिंक होता काय. आणि परत एकदा ही ग्रीन आणि ही ब्ल्यू स्काय ब्ल्यू टाईपमध्ये आहे, ह्या दोघांका टच करून परत एकदा बघायचा मीटरमध्ये ब्लिंक होता काय. जर ब्लिंक झाले सिग्नल तर समजून जायचं आपलं बटन खराब आहे. आणि ह्या नवीन बटन माझ्याकडे आहे, आता मी या नवीन बटन लावतो आहे. बघा, नवीन बटन मी लावलं आहे आणि आता लेफ्ट साईडला इंडिकेटर टर्न करतं आहे. बघा, लेफ्ट साईडचं ब्लिंक होऊ लागलो आणि इंडिकेटर पेटतात, बजरचा आवाज येतात. हे बघा, आता राईट साईड का परत एकदा टर्न करतो आहे, राईट साईडचं पण इंडिकेटर पेटता, ब्लिंक होता सिग्नल. हे बघा. तर मित्रांनो, छोटासा व्हिडिओ, बस एक इन्फॉर्मेटिव्ह म्हणून. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.